रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेऊन अपघातावर संशय व्यक्त केला आणि पुढची पत्रकार परिषद ते विलिनीकरणावर घेणार होते, जी त्यांनी अजूनपर्यंत घेतलेली नाहीये. याच कारणामुळे रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली जाते. जसं शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी ठरवलं की आता विलिनीकरणाची चर्चा नाही, तिकडनं प्रस्ताव येईल तेव्हा बघू, ही त्यांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी. तीच रोहित पवारांना कळवली गेली. एक तर रोहित पवारांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये विमान अपघात नसून तो घातपात आहे आणि त्याची त्रयस्थ संस्थेमार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी, काही प्रश्न उपस्थित केले, काही आरोप केले, काही मागण्या केल्या. त्यामुळं काय झालं, अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळं मीडिया अटेन्शन रोहित पवारांना मिळालं आणि अजित पवारांचा अपघात नसून घातपात आहे अशा पद्धतीच्या बातम्या आल्या, चर्चा सुरू झाल्या. त्याचा परिणाम आता काय होतोय? त्याचा परिणाम असा होतोय की महायुती सरकारवर, एनडीए सरकारवर आणि खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती आता तशी चर्चा व्हायला लागली. त्यांच्याविषयीचं परसेप्शन बॅटल हे तयार व्हायला लागतं. म्हणजे कसं की अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या पक्षाचे आमदार जोवर बोलत होते तोवर तो विषय चला ठीक आहे, ते अति दुःख त्यांना झालेलं आहे, अजित पवारांच्या विषयीच्या अति प्रेमामुळे ते बोलतायत असं व्हायचं. पण जेव्हा जे शरद पवार पहिल्याच दिवशी असं सांगताय की राजकारण नको, त्या शरद पवारांची परवानगी न घेता रोहित पवार विमान अपघात नसून घातपात आहे अशी जेव्हा पत्रकार परिषद घेतात, तेव्हा तो विषय माझ्या लेखी असा आहे की रोहित पवार एकतर मागणी करतायत की आम्हाला काय ते नेमकं सांगा. जर का विमान अपघात झालं असेल तर शास्त्रीय कसोटीवरती तो सांगा की कसा तो अपघात झाला, त्यामध्ये काही पायलटचा ह्युमन एरर होता, इंजिनमध्ये काही फॉल्ट होता, तर ते सगळं बाहेर आणा चौकशीतून. आणि तुम्ही किती दिवस चौकशी करणार? 15 दिवस होत आहेत. आणि दुसरी गोष्ट, घातपात झाला असेल तर मग तो कोणी केला, कशासाठी केला, आणि याबद्दल ते काही प्रश्न उपस्थित करतायत, शंका उपस्थित करतात आणि काही आरोप करतात. यांनी काय झालं, यांनी ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी मुंबई दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हा विषय लावून धरला, मराठी, इंग्रजी आणि इतर भाषिक वर्तमानपत्रांमध्ये, तेही अग्रगण्य वर्तमानपत्रांमध्ये त्याला फुटेज मिळालं, कव्हरेज मिळालं. त्याचा परिणाम हा नक्कीच असा झाला की अजित पवारांच्या बाबतीत नेमकं काय झालं हा किंतु परंतु आता सर्वसामान्यांच्या मनात आलेला आहे. याचा परिणाम काय होतोय? याचा परिणाम असा होतोय की अजित पवारांचं दुःख त्यांच्या जाण्याचं हे विसरून जर का त्यांच्या पक्षाचे नेते हे सुनेत्रा पवारांना पुढं करून सरकारमध्ये पुन्हा आपलं बस्तान हे भक्कम करत असतील, त्यांचे घरचे जे आहेत त्यांना हा अपघात, घातपात याचं काही वाटत नसेल, पण मला पुतण्या म्हणून माझ्या काकासाठी हे वाटतंय. आणि डोंट फॉरगेट की रोहित पवार हे शरद पवार गटाचे आमदार आहेत, तेव्हा ते परसेप्शन बॅटल क्रिएट करतायत, एक केऑस तयार करतायत या मुद्द्याला घेऊन. आणि यामध्ये नक्कीच उद्या राज्य विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे तिथे अमोल मिटकरी असतील, इतर जे नेते असतील, पहिल्याच दिवशी जेव्हा अजित पवारांच्या निधनाच्या शोक प्रस्तावावरती सगळ्यांची भाषणं होतील. एक तर लक्षात घ्या, हे एक असं अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन, की या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या शोक प्रस्तावावरती बोलणाऱ्यांची संख्या जास्त असणार आणि त्या शोक प्रस्तावाच्या चर्चेमध्ये हाच मुद्दा जास्त असणार आहे, घातपात की अपघात, नेमकं काय. आणि प्रत्येक जण भाषणाच्या शेवटी हाच मुद्दा उपस्थित करणार आहे की काय ते मळप दूर व्हावं शंकेचं, जे सध्या काहूर माजलेलं आहे आणि त्यात आपण एक नेता गमावलेला आहे. आपला नेता आपण जर का अशा पद्धतीनं नाहक गमावला असेल तर त्याच्या अपघाताविषयी नेमकी चौकशी झाली पाहिजे. ज्या सर्कमस्टान्सेसमध्ये तो अपघात किंवा घातपात झाला असेल तर तो कोणी केला, का केला, जो असेल त्याला जबाबदार धरलं पाहिजे. आणि याविषयी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही चर्चा वाढवलेली आहे. त्याचं मोठं दडपण, दबाव हा राज्य मंत्रिमंडळावरती, राज्य सरकारवर, पुढे केंद्र सरकारवर येतोय. जे अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेचं सुरू आहे त्याचा पहिल्या टप्प्यामध्ये, जे 13 फेब्रुवारीला तो पहिला टप्पा संपला,
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हाच प्रश्न उपस्थित केला राज्यसभेमध्ये. पण त्या राज्यसभेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हे दोघेही राज्यसभेवरती खासदार आहेत. यांच्या भाषणात हा मुद्दा आला नाही किंवा त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला नाही की आमच्या नेत्याचा अपघात झाला, तो कोणत्या परिस्थितीमध्ये झाला, काही घातपात आहे का, त्याची चौकशी व्हावी, त्याची उत्तरं नीट मिळावी. यावरती त्यांनी कोणतं निवेदन केलं आहे की नाही याविषयी मला तरी माहिती नाही किंवा तसं दिसलेलं नाही. आता हे परसेप्शन बॅटल आहे की आम्ही अजित पवारांना विसरून गेलोय, आम्ही आमच्या पक्षाच्या सत्तेसाठी सगळं काही करतोय, आणि दुसरीकडे रोहित पवार, शरद पवार अजून सुप्रिया सुळे बोललेल्या नाही आहेत. सुप्रिया सुळे यांचं सुनेत्रा पवारांशी काही बोलणं झालंय का, त्यांना त्या भेटल्या आहेत का, त्यांनी त्यांचं निदान अभिनंदन तरी केलंय का उपमुख्यमंत्री बनल्यावर, हेही कळायला मार्ग नाहीये. अशा एकूणच संदिग्ध परिस्थितीमध्ये विमानाचा अपघात होता की घातपात होता, ही जी चर्चा आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि खास करून महायुती सरकारवर बुमरँग होईल की काय, अशीही शक्यता आहे. आणि म्हणून मग आत्ता एक परसेप्शन किंवा आपण एक अँब्युगिटी तयार केलेली आहे. अशामध्ये विलिनीकरणाची चर्चा आणि त्यावरची पत्रकार परिषद आपल्याला करायचीच नाही, आणि म्हणूनच मग हे विधान आलेलं आहे शशिकांत शिंदेच्या तोंडी किंवा जयंत पाटलांच्या तोंडी, आणि ते न कळत अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आलं होतं की ज्याच्याशी चर्चा केली होती ती व्यक्ती आता हयात नाही. आणि आता शशिकांत शिंदे तेच म्हणतात की ज्याच्याशी आम्ही चर्चा केली ते आपल्यात नाही आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, आता चर्चा पुन्हा करावी लागणार आहे, प्रस्ताव त्यांच्याकडनं येऊ द्या. मला जे दिसतंय ना की रोहित पवारांनी ह्या ज्या 2 पत्रकार परिषदा घेतल्या विमान अपघात आणि घातपाताला घेऊन, मुंबई आणि दिल्लीतली, दॅट वॉज अ मास्टर स्ट्रोक. तो त्यांनी पुतण्या म्हणून केली, घरचा सदस्य म्हणून केली, आणि त्यामध्ये त्यांचं एक पुन्हा विधान आलंय जो गौप्यस्फोट आहे की सुनेत्रा पवार यांना त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. घाईघाईत त्यांच्यावरती तसं दडपण आणलं, मग त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. त्यामुळे चर्चा काय सुरू आहे की भाजपलाच स्वतःच्या हातात ती सूत्र हवी आहेत अजित पवारांच्या पक्षाची, म्हणून मग ही घाई झाली आहे. आता शरद पवार सारखा चाणाक्ष मुत्सद्दी राजकारणी, ज्यानं 6 दशक संसदीय राजकारण केलेलं आहे, ते फार हुशार आहेत. त्यांनी सांगितलं का आता काही घाई करायची नाही. आता जे 41 आमदार आहेत आणि त्यातले 2-3 आमदार सोडले जे मंत्री आहेत, तर बाकीच्यांचं कल काय, कारण त्यांना पुन्हा निवडून यायचंय. विदाउट पॉवर ब्रँड ते कसे निवडून येतील? आयदर त्यांना भाजप हेरेल, म्हणजे आता एक चर्चा अशी पण आहे की भाजपनं ऑलरेडी 13-14 आमदारांना आपल्या गळ्याला लावलेलं. हे जे सहकारी मंत्री आहेत राज्य मंत्रिमंडळामधले, ते सुनेत्रा पवारांचं किती ऐकतील की ते त्यांना ओव्हररूल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जातील. राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणूनही जाऊ शकतात आणि अर्थमंत्री म्हणून पुरवणी मागण्यातला निधी म्हणून अर्थसंकल्पातला निधीसाठी सुद्धा जाऊ शकतात, किंवा राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांना भेटायला जाऊ शकतात. त्यांच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आता सुनेत्रा पवार ह्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडं खाती कोणती दिलेली आहेत? ती सगळी अर्धी आणि दुय्यम खाती आहेत. उत्पादन शुल्क खातं जे अर्थ व नियोजन मंत्री म्हणून अजित पवारांकडे अतिरिक्त कार्यभार असलेलं खातं आहे, तेच आता महत्वाचं खातं झालं. म्हणजे या खात्याचं पहिलं नाव दारूबंदी खातं होतं, आता राज्य उत्पादन शुल्क खातं असं नाव. त्याच्या मंत्री ह्या सुनेत्रा पवार आहेत. नंतर अल्पसंख्याक आणि अवकाफ हे खातं. या अल्पसंख्याक खात्याच्या संदर्भातली मोठी बातमी आजची आहे, ज्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली त्या निर्णयाला आणि चौकशी लावलेली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पुढच्या 3-4 दिवसामध्ये जेव्हा 3 दिवसाचा राज्याचा दुखवटा होता, शासकीय दुखवटा होता, त्या काळात आणि नंतरही पुढे 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक शाळांचा दर्जा तसे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला. ही बाब उघड झाल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. आता चौकशी लावलेली आहे. एक म्हणजे सुनेत्रा पवारांच्याच खात्यामध्ये हे झालंय, आता जे खातं त्यांच्याकडे आलंय. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचे त्यांच्या पक्षाचे मंत्री सहकारी नरहरी झिरवाळ यांच्या लिपिकाला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोनं पकडलं.
त्या लिपिकाच्या ढेरेंगे नावाच्या त्याच्या घरी आज अँटी करप्शन ब्युरोची धाडही पडली. याही प्रकरणाची चौकशी लागली आहे. नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत तेव्हापासून. उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला येतात का ते बघायचं आहे. म्हणजे नरहरी झिरवाळ हे सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत मंत्री म्हणून. आतापर्यंत बघा काय काय झालेलं आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आणि आता नरहरी झिरवळ यांचा राजीनामा होतो का? सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री बनल्या विधिमंडळ पक्ष नेत्या बनल्या त्यांचा एक मंत्री पुन्हा अडचणीत आलेला आहे. त्यांच्याच खात्यातला निर्णय त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे. तेव्हा राजकारण इतकं सोपं नाहीये की अजित पवार यांच्या निधनानंतर अजूनही बाकीचे मंत्री, मुख्यमंत्री, महायुतीतले दुसरे पक्ष, उपमुख्यमंत्री दुसरे, एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना, भाजप हे त्याच शोकाकुला वातावरणात आणि तसाच दुखवटा साजरा करत राहतील. ते पुढे निघून गेलेले आहेत. ते त्यांचं राजकारण करतायत आणि तुम्हालाही राजकारण करायचं आहे, तुम्हालाही सत्ताकारण करायचं आहे. तेव्हा तुमच्यातले जे आमदार आहेत त्यांची इच्छा तुम्हाला जाणून घ्यावी लागेल की पुढे कसं जायचं. अजित पवारांच्या हयातीतच भाजपनी आत्ताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये कशी भूमिका अदा केली आणि म्हणूनच अजित पवारांनी दोन्ही पक्षांनी मिळून पुणे आणि पिंपरी चिंचवड इथली महापालिका लढवली, संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. जिल्हा परिषदांच्या ज्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तिथं अजित पवारांनी जिथं शक्य आहे तिथे शरद पवारांचे उमेदवार घड्याळीवर उभे करून घेतले होते. आता परिस्थिती अशी आहे की शरद पवार गटाचे जे सदस्य निवडून आले घड्याळ चिन्हावरती, त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आहे, त्यांनी काय करायचं? किंवा अशोक पवार माजी आमदार यांच्यामुळे सगळं पॅनलच्या पॅनल घड्याळीवरती निवडून आलेलं आहे, त्यांनी काय करायचं? जयंत पाटील हे एकमेव असे नेते आहेत की विलिनीकरण जोवर होत नाही आणि मोदी, शाह आणि फडणवीस यांच्या संमतीशिवाय अजित पवार विलिनीकरण करू शकत नाही. याची किंतु परंतु आल्यावरती त्यांनी सांगली जिल्ह्यात ती रिस्क घेतली नाही. त्यांनी तुतारीवर सगळे निवडून आले आणि अजित पवारांना म्हटलं की तुम्ही घड्याळीवर उभे करा, आपली आघाडी राहील, पण मी तुतारीवर उभं करतो. विलिनीकरण झाल्यावर नंतरचं नंतर बघू. कारण काय? मोदी, शहा आणि राज्यामध्ये फडणवीस यांच्याकडनं विलिनीकरणाला संमती मिळाली पाहिजे. यांच्याकडनं विलिनीकरणानंतर सत्ताकरणाचा फॉर्म्युला हा वर्कआउट झाला पाहिजे, ज्यामध्ये शरद पवारांना त्यांच्या गटाला म्हणजे त्यांच्या गटाच्या नेत्यांना केंद्रात मंत्रिपद, राज्यात मंत्रिपद असा तो फॉर्म्युला होता. तो जोवर वर्कआउट होत नाही. आणि माझी एक माहिती आणखीन सुद्धा आहे ती ही आहे की अजित पवार हे विचारत होते, पण तिकडनं हे सांगितलं जात होतं की जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर बघू, निकाल येऊ द्या, नंतर बघू. त्यामध्ये नरेश अरोरा सुद्धा अडून बसले होते की घाई करू नका विलिनीकरणाची, निवडणुकांमध्ये आपला पक्ष घड्याळीवर कसं करतो ते बघूया. अजित पवार म्हणतात की नाही, घड्याळीचा काही विषय राहिलेला नाहीये, आपलं केडर वाटलं गेलेलं आहे, त्याचा फटका आपल्याला बसतोय. आणि नरेश अरोरा ऐकत नव्हते. हा सुद्धा विषय आहे. नरेश अरोरा फॅक्टर सुद्धा बारामतीमध्ये उपस्थित होता जेव्हा सुनेत्रा पवार ह्या तयार झाल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला. तेव्हा नरेश अरोरांची भूमिका काय? कारण शरद पवार गटाला आणि खुद्द शरद पवारांना नरेश अरोरा हे अडसर वाटत आणि नरेश अरोरा हे आणले आहेत प्रफुल्ल पटेलांनी. तेव्हा शरद पवार यांच्या हातात विलिनीकरण आहे की नाही? होय, त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या गटाला तर अजित पवारांसोबत जायचंय आणि ती चर्चाच नाहीये. जेव्हा विलिनीकरण होत होतं अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील याला शरद पवारांची संमती होती. याचा अर्थ काय? शरद पवार सुद्धा एनडीए मध्ये सामील होत होते. तेव्हा हा विषयच नाहीये. सत्ता करण्यासाठीच तर विलिनीकरण होत होतं आणि आताही जे केव्हा पुढे विलिनीकरण होईल झालं तर ते सत्ता करण्यासाठीच होईल आणि सत्तेत जाण्यासाठीच होईल. तेव्हा आता जो ब्रेक पडलेला आहे, शरद पवार आणि शरद पवाराचा गट हा आता दुरून मजा बघणार आहे की पटेल तटकरे यांच्या विरोधात किती लोक पक्षामध्ये आहेत, सुनेत्रा पवार यांना वस्तुस्थितीची जाणीव किती लवकर होते आहे. आणि डोंट फॉरगेट बारामतीची पोटनिवडणूक, तिथे सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत की त्या विधान परिषदेवरती जातील की पार्थ पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवतील? कारण पार्थ पवार हे बारामतीची पोटनिवडणूक लढवू शकतात असं मला शरद पवार गटाच्या एका नेत्यानं सांगितलं. याचं कारण असं आहे
की विधानसभेवरती पार्थ पवार यांनी जाणं फार गरजेचं आहे. जर का त्यांना त्यांचा पक्ष आणि विलिनीकरणानंतरही परिस्थिती त्यांच्या पक्षातली आटोक्यात ठेवायची असेल किंवा विलिनीकरण नसेलही, तर त्यांना विधानसभेवर जावं लागेल आणि सुनेत्रा पवार यांना विधान परिषद मिळू शकते, कारण विधान परिषदेच्या सुद्धा निवडणुका लागतायत. सांगायचं हे आहे की 6 महिन्याच्या आत विधान परिषदेवरती मंत्रिपदाची शपथ घेतल्यावरती सुनेत्रा पवारांना जायचं आहे. मग ते आयदर विधानसभेतून जाऊ शकतात, बारामतीची पोटनिवडणूक जी लागली अजित पवारांच्या जागी, नाहीतर ही एक चांगली संधी आहे पार्थ पवारांना लोकांमधून निवडून आणण्याची. कारण आता सहानुभूतीची लाट येणार आहे बारामतीमध्ये, त्यामध्ये पार्थ पवार सहज निवडून येऊ शकतात. त्यांच्या क्रेडेन्शियलची, त्यांच्यावरच्या आरोपांची तशी काही चर्चा निवडणुकीत होऊ शकत नाही. किंबहुना बिनविरोध सुद्धा ते निवडून जाऊ शकतात विधानसभेवर. मग ती संधी का दवडायची? आणि सुनेत्रा पवार ह्या जातील विधान परिषदेवर, तशी सोय होईल. आणि राज्यसभेवरती जय पवार जातील की पार्थ पवार, हाही एक वेगळा विषय आहे. तेव्हा एवढं सहज सोपं नाही. मला जे दिसतंय ते बारामती पोटनिवडणुकीच्या आधी जर का विलिनीकरण झालं तर नवल वाटणार नाही. आणि आता विलिनीकरणाचा जो काही चेंडू आहे तो पूर्णपणे सुनेत्रा पवारांच्या कोर्टात आहे. आणि म्हणूनच उद्या त्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये आपल्या आमदारांकडनं तो कल जाणून घेणार आहे, त्यांचा अंदाज घेणार आहेत की विलिनीकरणात त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे, त्यांची इच्छा काय. आणि हिरामण खोसकर यांचं जे विधान आलेलं आहे ते विधान सुद्धा गेल्या शुक्रवारी आलेलं आहे, म्हणजे मला वाटतं 13 तारखेला आलेलं आहे. ते विधान 13 तारखेला आलेलं आहे. काय विधान आलं हिरामण खोसकरांचं गेल्या शुक्रवारी? ते विधान असं आलेलं आहे की आमच्या पक्षातले 40 पैकी 35 आमदारांची विलिनीकरणाला अनुकूलता आहे आणि विलिनीकरण झालं पाहिजे. आता हिरामण खोसकर हे अजित पवार गटाचे आमदार, तेव्हा आता हळूहळू असे फाटे फुटतील आणि प्रत्येक जण आपलं पुढचं भवितव्य हे विलिनीकरणात आहे की काय, असेल तर का, याचा विचार करतोय. तेव्हा पक्षामध्ये सुनेत्रा पवार यांना परिस्थितीची जाणीव झाल्यावरती पटेल तटकरे यांची भूमिका याही पेक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे तुम्ही सर्वाधिकार दिलेले आहेत, विधिमंडळ पक्ष नेते म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून आणि उद्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून. पण सर्वात महत्वाची भूमिका जी असणार आहे विलिनीकरणाला घेऊन ती मोदी शहांची असणार आहे. आता एक बाब पुन्हा ही स्पष्ट झाली की अजित पवार हयात होते तोवर मोदी शहांचा कन्सेंट किंवा संमती विलिनीकरणाला नव्हती. ती आता येईल का? आणि ज्या अर्थी सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईघाईत झाला तो केवळ आणि केवळ बार्गेनिंग पॉवर अजित पवार गटाची वाढवण्यासाठी आणि सगळी सूत्र विलिनीकरणाची भाजपकडं स्वतःकडे घेण्यासाठी म्हणून झालंय का? हाच विषय आहे. तेव्हा विलिनीकरण हा तसा दुय्यम विषय आहे, पण भाजप काय ठरवत, मोदी शहा काय ठरवतात, राज्यामध्ये त्याला विरोध आहे, अनुकूलता आहे देवेंद्र फडणवीसांची किंवा पटेल तटकरेंची, याही बाबी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. पण सगळं काही निर्णय घेण्याची जी अंतिम निर्णय घेणं जे आहे विलिनीकरणाचं ते मोदी शहांच्या हातात आहे, खास करून मोदींच्या हातात आहे. आणि शरद पवार पहिल्या टप्प्यामध्ये संसदेच्या चालू अधिवेशनाच्या, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गेलेले नाही आहेत दिल्लीला. ते मुंबईला येऊन परत बारामतीला गेले, नंतर ते रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले उपचारासाठी आणि आता ते पुण्यातच आहे. तेव्हा आणि मुंबईतही येतील कदाचित आज उद्याकडे. दिल्लीच्या अधिवेशनात ते थेट 9 मार्चला जाणार आहे. तोवर मला वाटत नाही विलिनीकरणाचं काही होईल. शरद पवार दिल्लीत गेल्यावरती काय होतं, मोदी शहा हे त्यांना जेव्हा भेटतील तेव्हा काय होतं, यावरती बरंच काय. आणि बाय द टाइम सुनेत्रा पवार विलिनीकरणाला घेऊन आपल्या आमदारांची काय चाचपणी करतात आणि त्याच वेळेस आपले आमदार, आपले मंत्री हे आपल्या ऐकण्यातले किती आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळ किती आहेत याचाही अंदाज सुनेत्रा पवारांना येणार आहे. तेव्हा भरपूर काही आहे. विलिनीकरण हा विषय आता बाजूला सारून एकत्रीकरण, युनिफिकेशन ऑफ एनसीपी हा विषय पुढे येणार आहे. आणि त्या दृष्टीनं दोन्ही गटांमध्ये आता तशी चाचपणी केली जाणार आहे. कारण दूरदृष्टीचा विचार केला तर भाजपच्या दावणीला बांधून किती भवितव्य आहे याचा विचार सुनेत्रा पवारांनाही करावा लागणार आहे. आणि मग तेव्हा एकत्रीकरण हा एक भक्कम पर्याय आहे. पवार ब्रँड शिवाय हा पक्ष नाही. अँड डोंट फॉरगेट, लास्ट बट नॉट द लिस्ट, शरद पवार हे हयात आहे. शरद पवारांचं हयात असेल,
सुप्रीम कोर्टात खटला उभा असलेला राहणं, अंतिम सुनावणीपर्यंत आलेला असणं, त्यामध्ये पुन्हा बाजू मांडण्यासाठी, युक्तिवाद करण्यासाठी संधी असणं, शरद पवारांच्या आव्हान याचिकेवरती शरद पवारांच्या वकिलांना, इट मॅटर्स अ लॉट. तेव्हा आपण फक्त विलिनीकरण असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप मोठ्या आहेत. आत्ता तर कुठं खरं आव्हान, खरी कसोटी सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून आणि उद्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून आणि बरोबर. विधिमंडळ पक्ष नेत्या म्हणून सुरू झाली आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळेच येत्या काळामध्ये अर्थातच थंडा करके खाव या नीतीप्रमाणे सगळं काही वेट अँड वॉचच्या भूमिकेत जाऊन केलं जातं का ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. तोपर्यंत पाहत राहा लोकमत.com.